अमळनेर व चोपडा तालुक्यातील वायकी, सावखेडा, दापोली, नालखेडा आणि मुंगसे या परिसरात तापी नदी पात्रात चालू असलेले वाळू ठिये रात्र आणि दिवसा 10 चाकी व 16 चाकी हायवा डंपर नदीमधून भरून देत आहेत. तरी 6 चाकी ट्रॅक्टर व दुसऱ्या वाहनांना सरकारकडून परवानगी देखील नाही. वाळू भरून विना ग्रीन नेट रस्त्यावर चालत असताना मोटरसायकलवाल्यांच्या डोळ्यात वाळूचे बारीक कण जातात व ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याची देखील दुरावस्था होत आहे. अमळनेर व चोपडा तहसीलदार व महसूल विभागाला रात्रंदिवस चालणारा गोरखधंदा कसा दिसत नाही की बघायची इच्छाच नाही असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. महसूल विभाग व वाळू माफिया यांची साठगाठ तर नाही ना, तरी गौण खनिज उत्खनन हद्द ठरलेली असते. हद्दीच्या बाहेर उत्खनन सुरू आहे. उत्खनन करणाऱ्या माफियावर तहसीलदार व महसूल विभाग कानाडोळा तर करत नाही ना. अमळनेर व चोपडा तालुक्यातील लोकांना आशा आहे माननीय तहसीलदार व महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांवर कार्यवाही करतील का.